श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आहे अष्टमी, देवीची 8वी माळ. तर त्यासाठी आपण बनवणार आहोत कडाकणी. तर इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 टेबलस्पून बेसन आणि 1 टेबलस्पून रवा, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मोहन म्हणून आपण गरम तेल टाकणार आहोत 2 चमचा. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पूर्ण पिठाला तेल लागलं असं आपण इतपत मिक्स करून घेणार आहोत. आता आपण हे हाताने मिक्स करूया. तेल थोडंसं थंड झालेलं आहे आणि हे गुळाचं पाणी घेतलेलं आहे. गुळ थोडासा मी कमीच घेतलेला आहे, माझ्या घरी खूप कमी गोड लागतं, त्यामुळे तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे. आता आपण हे पीठ असं मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याची कडकणी बनवायला घेऊयात. 10 मिनिटांनी घेतलेलं आहे मी. तर अशी आपण कडकणी बनवून घेऊयात. पातळ अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला लाटी. मी इथे वाटीच्या सहाय्याने कट करून घेते, नाही घेतलं तरी चालेल, दिसायला छान दिसतं, त्यामुळे मी इथे असं वाटीच्या सहाय्याने आकार देऊन घेणार आहे. मस्त आपली अशी पातळ ही लाटी लाटून झालेली आहे आणि त्याला मी असा वाटीने आकार दिलेला आहे. आता आपण याला काटेरी चमच्याच्या सहाय्याने असे होल पाडून घेऊयात. त्यामुळे काय होईल की आपली कडकणी अशी फुगणार नाही आणि कडक अशी क्रिस्पी अशी होईल. त्याने काय होईल की आपली कडकणी ही पुरीसारखी अशी फुगणार नाही, कडक आणि क्रिस्पी होईल. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी बाकीच्या कडकणी आपण करून घेते आणि देवीचे अलंकार पण आपण या पिठाचे बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण वेणी बनवून घेऊयात. तर या पिठाचे मी असे 3 लांब करून घेणार आहे. असे 3 वळीव लाडू आपण वळतो त्याप्रमाणे असे मी 3 करून घेणार आहे. अशा प्रकारे मी हे 3 लांब अशा आकारात वळीव लाडू सारखे आकार देऊन घेतलेला आहे. याची आता आपण वेणी बनवूयात देवीसाठी. याचे मी 2 भाग करते आणि जो आपण पहिला बनवलेला आहे तो याला जॉईंट करून घेऊयात आणि तिन्हीचा आकार सेम ठेवूयात आणि खालचं थोडंसं काढून घेत आहे आणि याला आपण आता वेणीचा आकार देणार आहोत. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी ही वेणी बनवून घेणार आहे. आपली अशी ही वेणी छान बनवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. शेवटी मी असं थोडंसं जॉईंट करते. तर मस्त आपली अशी देवीसाठी वेणी बनवून झालेली आहे. आता आपण देवीसाठी कंगवा बनवूया, म्हणजेच फणी बनवूया. लांबट आकारात मी असं पिठाची लाटी लाटून घेतलेली आहे. त्याला साईडने कट करणार आहे. खालच्या साह्याने आपण कट करणार आहे. दोन्ही साईडने थोडं थोडं आकार छान दिसण्यासाठी कट करून घेतलेला आहे. आणि आता आपण याला काटेरी चमच्याच्या साह्याने अशी डिझाईन बनवून घेऊयात, जेणेकरून फणीचा आकार येईल त्याला. तुम्ही बघू शकता. तर देवीसाठी आपण अशी छान ही फणी बनवलेली आहे. आता आपण देवीसाठी आरसा बनवूयात. तर असा आपण आरसा बनवलेला आहे देवीसाठी. तर अशा आपण देवीसाठी अलंकार बनवलेले आहेत. आता आपण करंडा बनवणार आहोत हळदी कुंकासाठी. म्हणजे आपल्याला जमेल ते आपण. जोडवी पण बनवतात, ॲक्च्युली जोडवी मी विसरली, नंतर मी बनवून माळेला असं लावली होती.
तुम्हाला दाखवायला मी विसरली होती. तर असा आपण याला करंड्याचा आकार दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. सेम याप्रमाणे मी दुसरा पण करंडा असा बनवून घेते. तर असे मस्त आपण हे देवीचे अलंकार बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर असे आपण हे दोन्ही पण करंडे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आणि आपल्या कडकण्या आणि हे देवीचे अलंकार बनवून झालेले आहेत. आता आपण हे तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. देवीसाठी कडकणी बनवून तयार झालेली आहे. आणि आपण आता असं याला होल पाडून घेणार आहोत पहिलंच, कारण आपल्याला देवीसाठी याची माळ बनवायची असते. तर आपण ही अशी कडकणीला होल करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपण जेव्हा देवीसाठी माळ बनवतो तेव्हा ते धाग्यामध्ये जायला इझी पडतं. आणि ते धाग्यानेच आपण ओवून घ्यायची असते, सुईने ओवायची नसते. तर आता आपण अशा प्रकारे हे कडकणी तळून घेऊयात. तुम्ही बघू शकता. मस्त क्रिस्पी आणि कडक अशी आपली कडकणी बनवून तयार झालेली आहे. सेम आपण देवीचे दागिने पण असे तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी सगळ्या कडकण्या आणि देवीचे दागिने तळून घेतलेले आहेत. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. अशा सोप्या सोप्या आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता आपली करंडी पण अशी छान, हळदी कुंकासाठी करंडी पण छान अशी तळून झालेली आहे. आणि कडकण्या पण सगळ्या तळून झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते मला नक्की सांगा. हे बघा, आपल्या देवीचे अलंकार आणि कडकणी अशी छान तयार झालेली आहे. तुम्ही कडकणीचा आवाज पण ऐकू शकता. काजूचा आवाज असल्यामुळे जास्त आवाज आलेला नाहीये. आणि कडकणी थोडीशी गार झाली की आणखीन आवाज येईल आपल्याला क्रिस्पी असा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.